राज्यात सत्ता टिकवण्यासाठी भाजपच्या मंडळींनी फोडाफोडी करून राज्यातील राजकारणाचा बट्ट्याबोळ केलाय। भाजपने राजकारण नासवलं, आता जनतेने ओळखावे, महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवावा असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले। तर महाविकास आघाडीसाठीचे तिन्ही नेते एकत्र आले, त्यामुळे आघाडीचाच महापौर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात सांगलीत आले होते। त्यांची हिराबाग कॉर्नर येथे प्रचार सभा झाली, यावेळी ते बोलत होते। त्या सभेला विश्वजित कदम, विशाल पाटील आणि जितेश कदम उपस्थित होते। बाळासाहेब थोरात म्हणाले, स्वातंत्र्यानंतर राज्यात अभूतपूर्व गोंधळ निर्माण झालाय। सत्तेसाठी भाजपची धडपड सुरू असते, सत्ता वाचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, त्यामुळे राज्याच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ झालाय। विधानसभेत काय चालतं हे देखील दुर्दैव आहे। सेटलमेंटचे राजकारण सुरू आहे, त्यामुळे आता चुकणाऱ्यांना जनतेने प्रश्न विचारणं आवश्यक आहे। भाजपाला कोणत्याही परिस्थितीत मदत करणे चुकीचं ठरणार आहे। शिस्तीचा आणि तत्वाचा विचार असलेला काँग्रेस पक्षाच्या मागे राहिलं पाहिजे। या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले। तर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हे तिन्ही महाविकास आघाडीचे नेते आता एकत्र आलेत, त्यामुळे महापालिकेत महाविकास आघाडीचाच महापौर होईल असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय। निवडणुकीसंदर्भात आपण प्रचार सभा घेतली, सांगलीचं चित्र काय वाटतं? एक तर पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जयंतराव पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे तीन ज्येष्ठ नेते एकत्र आलेले आहेत। ते तीन एकत्र येणं याचा अर्थच सांगली हा महाविकास आघाडीचा विजय होणार आहे, महापौर हा महाविकास आघाडीचा होईल। राज्यातलं चित्र कसं आहे? एकंदरीत राज्यामध्ये सुद्धा एवढा असं कधीही स्वातंत्र्यानंतर पाहिलं नव्हतं, एवढा गोंधळ आपण पाहतोय। पहिलं लक्षात ठेवा, हा नाश जो आहे राज्याचा हा कुणी केला? हा राजकारणाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ केला कुणी असा प्रश्न जनतेने सुद्धा आपलं विचारला पाहिजे। काय चाललंय, कसे कॉम्प्रोमाइजेस चाललेले, कोण कसं फुटलं जातंय, काय काय चाललंय काय, आणि कोणत्या पातळीचं निवडणुका चाललेल्या आहेत, हे सगळं पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे या राज्याचं राजकारण नासून टाकलं, ही वस्तुस्थिती। आता लोक लढतायत, आहे गोंधळाची अवस्था आहे, परंतु हे जे मंथन होणार आहे याच्यातून आता जनतेने ओळखलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष हा आपल्या मदतीचा नाही, आपल्या विकासाचा नाही, हे फक्त सत्तेकरता धडपड करणारे, प्रयत्न करणारे, कशी सत्ता मिळवायची प्रयत्न करणारे असा पक्ष आहे। जनतेने त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे। आता शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे, ज्येष्ठ नेत्यांचं अस्तित्व संपवलं। ही तर दुर्दैवाची अवस्था आहे। विधानसभेमध्ये काय चालतं आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुणी जर चुकत असेल तर त्याला धडा शिकवण्याची जबाबदारी जनतेची आहे। जनतेनं परीक्षण केलं पाहिजे, कोणता पक्ष आहे की तो शिस्तीत विचाराचा आहे असा विचार केला पाहिजे, कोण असा आहे की राजकारण नासवतो, फोडाफोडी करतो याचा विचार केला पाहिजे। आणि जनतेनं तत्वाच्या मागे, विचाराच्या मागे, जो सगळ्यांना घेऊन सामावून घेणारा जो पक्ष आहे, विचार आहे, त्या पक्षाच्या मागे, त्या विचाराच्या मागे राहिलं पाहिजे, या मताचा मी आहे।